पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या दोन ऐतिहासिक, औद्योगिक आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांना जोडणारा अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला महामार्ग आता केवळ कागदावर न राहता अंमलबजावणीच्या टप्प्यामध्ये पोहोचलाय, जो या दोन्ही शहरांच्या विकासाला नवी गती देईल, प्रवासाचा वेळ कमी करेल, अंतर कमी करेल। म्हणजे अवघ्या 3 तासांमध्ये नागरिकांना पुणे छत्रपती संभाजीनगर हा प्रवास आता करता येणार आहे। त्यामुळे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच महामार्गाबद्दल जाणून घेणार आहोत। त्यामुळे अनेक महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यांना थेट, जलद आणि सक्षमपणे जोडणारा पुणे छत्रपती संभाजीनगर द्रुतगती महामार्ग आता प्रत्यक्षात साकारण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकण्यात येतंय। अर्थात केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी 4 वर्षांपूर्वी या महामार्गाची घोषणा केली होती, तेव्हा हा प्रकल्प भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे होता। मात्र इतक्या वर्षांमध्ये याबद्दल कोणतीच अंमलबजावणी होताना दिसली नाही। त्यामुळे आता या प्रकल्पाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे सोपवण्यात आली आहे। दरम्यान पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या दोन महत्त्वाच्या शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी आणि औद्योगिक तसेच आर्थिक देवाणघेवाण अधिक वेगवान करण्यासाठी हा 6 पदरी ग्रीनफील्ड प्रकल्प उभारला जाणार आहे। या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून सुमारे 2200 कोटी रुपयांचा खर्च करणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे। हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर सध्या 4 ते 5 तास लागतात किंवा वाहतूक कोंडी जर असेल तर त्याहून अधिक वेळ हा प्रवासाला लागतो। मात्र हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर फक्त 3 तासांमध्ये हा प्रवास पूर्ण करता येईल असा दावा सुद्धा करण्यात आलाय। याचबरोबर हा महामार्ग 2 टप्प्यामध्ये उभारला जाणार आहे। पहिला टप्पा पुण्यातील खराडी जंक्शन पासून शिरूर बायपास पर्यंत असेल, जो सुमारे 53.4 किलोमीटर लांबीचा हा 6 लेनचा एलिव्हेटेड हायवे असणार आहे। या भागामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहती आहेत, IT पार्क आहेत आणि व्यापारी हालचाली सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना दिसतात। त्यामुळे इथे कायमच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी सुद्धा पाहायला मिळते, जी आता रोजची समस्या सुद्धा बनली आहे। त्यामुळे स्थानिकांपासून इथे नोकरी व्यवसायासाठी येणाऱ्या नागरिकांना सुद्धा तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून राहावं लागतंय। त्यामुळे भविष्याचा विचार केला असता ही औद्योगिक वाढ अधिक वेगाने होणार असल्याने तेव्हा सध्या स्थितीपेक्षा वाहतुकीचा ताण हा वाढू नये म्हणूनच हा एलिव्हेटेड कॉरिडॉर अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। दरम्यान या कामासाठी वेल्सपन एंटरप्राइजेसला L1 बिडर म्हणून निवडण्यात आलेला आहे। म्हणजेच सर्वात कमी दरामध्ये काम करण्याची तयारी दर्शवल्यामुळे या कंपनीला प्रकल्पाची जबाबदारी ही देण्यात आली आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की हा टप्पा 3 वर्षांच्या आत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे आणि कामात कोणताही विलंब होऊ नये यासाठी सुद्धा काटेकोर देखरेख ठेवली जाणार आहे। यानंतर दुसरा टप्पा हा शिरूर बायपास ते छत्रपती संभाजीनगर असा सुमारे 192.5 किलोमीटर लांबीचा नवीन ग्रीनफील्ड 6 पदरी द्रुतगती हा महामार्ग असेल आणि हा मार्ग खेड शिरूर मार्गे छत्रपती संभाजीनगरला जोडला जाणार आहे। आणि या नव्या मार्गामुळे सध्याच्या पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर या महामार्गावरील वाहतूक कोंडी ही मोठ्या प्रमाणात कमी होण्याची सुद्धा अपेक्षा आहे। कारण तुम्ही सध्या जर हा महामार्ग पाहिलात किंवा इथून जर प्रवास करायचं म्हटलं तरी सुद्धा अंगावर काटा येतो, कारण या मार्गावर मोठ्या प्रमाणात माल वाहतूक, खाजगी वाहनांची संख्या आणि औद्योगिक वाहतूक सुद्धा होत असल्यामुळे सतत कोंडी, त्यामुळे होणारे अपघात आणि या सगळ्यात जाणारा वेळ यासारख्या समस्या वारंवार समोर येतात। याशिवाय इथे रस्त्यांवर अतिक्रमण, अनेक ठिकाणी खड्डे, रस्त्यांवर सुरू असलेल्या कामांमुळे ट्रॅफिक जामसाठी ही काही कारणं मुख्य ठरतात आणि नवीन द्रुतगती मार्गामुळे प्रवास अधिक सुरक्षित होईल, जलद होईल असं सुद्धा मागील कित्येक वर्षांपासून सांगण्यात येत आहे। पण नागरिक आणि या मार्गावर कायम प्रवास करणारे आता नागरिक सुद्धा आता जाब विचारू लागलेत की हा सगळा मार्ग नीट होणार तरी कधी। त्यामुळे दरम्यान नवीन प्रस्तावित प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा असा आहे की औद्योगिक क्षेत्राला याचा सर्वात जास्त फायदा होणार आहे, कारण पुणे, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या 3 जिल्ह्यांमधील औद्योगिक हालचाली अधिक वेगवान होतील। वाळूज आणि शेंद्रा MIDC तसंच बीड आणि जालना या औद्योगिक पट्ट्यांना सुद्धा पुण्याशी थेट जोडणी आणि जलद जोडणी सुद्धा मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे। त्यामुळे कच्चा माल, तयार उत्पादनं आणि निर्यात मालाची वाहतूक कमी वेळेमध्ये करता येणार आहे। वाहतुकीचा खर्च कमी होईल आणि उद्योगांना स्पर्धात्मक फायदा मिळेल। याचबरोबर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील आर्थिक अंतर सुद्धा कमी करण्यासाठी हा महामार्ग महत्त्वाची भूमिका बजावेल। दरम्यान हा प्रकल्प भारतमाला फेज 2 योजनेचा एक भाग आहे। देशातील महत्त्वाच्या रस्त्यांची उभारणी आणि दळणवळण सुधारण्यासाठी केंद्र सरकारने भारतमाला कार्यक्रम सुरू केला। सुरुवातीला या प्रकल्पाची जबाबदारी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे देण्यात आली होती, मात्र नंतर अंमलबजावणीची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे सोपवण्यात आलेली आहे। शिवाय हा प्रकल्प BOT अर्थात बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर या तत्वावर उभारला जाणार आहे। म्हणजे खाजगी कंपनी रस्ता बांधून ठराविक कालावधी
समितीपर्यंत त्याचं संकलन करेल आणि नंतर सरकारकडे तो हस्तांतरित केला जाईल। त्यामुळे केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्रालयाची सुद्धा यासाठी मान्यता आता या प्रकल्पाला मिळालेली आहे। मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीमध्ये या प्रकल्पाला अंतिम स्वरूप देण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या बैठकीनंतर माहिती देताना काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना या दिलेल्या आहेत आणि त्यांनी स्पष्ट केलंय की पुणे ते शिरूर दरम्यान 6 पदरी उन्नत रस्ता आणि 4 पदरी ग्रेड रस्त्याचं बांधकाम हे नियोजित वेळेत पूर्ण झालंच पाहिजे। वाहतूक कोंडी आणि वाढत्या औद्योगिक हालचाली लक्षात घेता या प्रकल्पात विलंब होऊ नये असं देखील त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत। केंद्रीय वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी 4 वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर इथे या महामार्गाची घोषणा केली होती। मात्र त्यानंतर प्रकल्पाची रूपरेषा, निधी व्यवस्था आणि अंमलबजावणी याबाबत विविध टप्प्यांवर प्रक्रिया सुरू होती। गृहनिर्माण व शहरी विकास महामंडळाकडून सुद्धा कर्ज मिळवण्याची योजना आखण्यात आली होती, परंतु आता प्रत्यक्ष कामाच्या टप्प्याकडे प्रकल्प वेगाने वाटचाल करतोय। सध्या भूसंपादनाची प्रक्रिया संबंधित महसूल विभागामार्फत जलद गतीने सुरू आहे आणि हा महामार्ग हवेली, भोर, दौंड, शिरूर आणि पुरंदर या 5 तालुक्यातून जाणार। त्यामुळे या तालुक्यांमध्ये सुद्धा भविष्यात जमिनीच्या किमती वाढतील, इतर लहान मोठे उद्योग उदयास येतील आणि रोजगार निर्मिती सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहे। त्यामुळे एकूणच पाहता पुणे छत्रपती संभाजीनगर द्रुतगती महामार्ग हा केवळ एक रस्ता प्रकल्प नाही, तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासाला सुद्धा नवी दिशा देणारा महत्त्वाचा टप्पा आहे। शिवाय ग्रामीण भागातील विकास वाढणे आणि प्रादेशिक समतोल साधणे या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम या प्रकल्पातून दिसून येईल आणि येत्या काही वर्षात हा महामार्ग पूर्णत्वास गेल्यास दोन्ही प्रदेशातील विकासाचा वेग सुद्धा लक्षणीयरित्या वाढेल अशी सुद्धा अपेक्षा व्यक्त केली जाते। त्यामुळे आता जेव्हा हा महामार्ग प्रत्यक्षात येईल आणि प्रवाशांना याचा आनंद घेता येईल तेव्हाच आपण याबद्दल बोलू शकतो। तुर्तास आपण इथेच थांबूया, मात्र तुमचं याबद्दलचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।